अर्जुन मयुरी लव्ह स्टोरीचे 9 भाग यापूर्वीच अपलोड केले आहेत. कृपया चॅनलवर जाऊन ते वाचावेत. जावई बापू, तुम्ही खूपच गमतीशीर आहात बाई. मला तर तुम्ही खूप आवडलात, मयुरीची मावशी म्हणाली. आणि मलासुद्धा, कोमल त्याच्याकडे प्रेमाने पाहत म्हणाली. आणि सगळे कोमलकडे पाहत होते. अर्जुन मात्र लगेच तिथून निसटला. चला येतो मी. आता दोघेही घरी आले. ती म्हणाली, काय मग, कशी वाटली कोमल? गप ग मयू. पण खरंच अजूनही खूप मुली तुमच्या मागे असतात हां. लग्नात तर सगळे तुमच्याकडेच पाहत होते. तो म्हणाला, पण काय ग मयू, लग्न झालेल्या मुली ओळखायच्या त्या मंगळसूत्रावरून, आणि मग लग्न झालेले पुरुष कसे ओळखायचे? सांगू का? सांग ना, तुला माहीत आहे. ती त्याच्याजवळ जाऊन म्हणाली, रोज असा नवऱ्याचा ओठ चावायचा आणि दातांच्या खुणा सोडायच्या. म्हणजे ते पाहून आपोआप समजेल की या पक्ष्याची आधीच कुणीतरी शिकार केली आहे. आणि असं म्हणून तिनं पुन्हा त्याचा ओठ चावला, पण यावेळी जरा हळूच चावली. मयुरीला अजूनही दुपारचा प्रसंग आठवत होता. तिच्या मेहंदीकडे पाहून सर्वजण उलट तिच्या व त्याच्या प्रेमाची प्रशंसाच करत होते. काही जण जल्लस होत होत्या. काही जणांना तर बायकोची नवऱ्यावर प्रेम व्यक्त करण्याची ही नवीन पद्धत आवडली होती. शिका काहीतरी मयुरीकडून, असं त्यांचं नवरे त्यांच्या बायकोला सांगत होते. नवरा असावा तर अर्जुनसारखा आणि बायको असावी तर मयुरीसारखी, असंच सगळे म्हणत होते. खरंच त्यांचा जोडा अगदी परफेक्ट शोभून दिसत होता. ती म्हणाली, कशी मजा आली एका माणसाची. तुम्ही माझी मजा करणार होता, पण तुमचीच मजा झाली. गरोदरपणाचे डोहाळे सोडून तुला सवतीचे डोहाळे लागलेत की काय? का माझा सुखी जीव उगीच दुःखात घालतेस? तू सुद्धा एक नंबरची चावट आहेस की. मग बायको कोणाची? आणि तोच म्हणाला, अर्जुनरावांची. आणि त्याने तिला एका झटक्यात जवळ घेतली. तिची छाती त्याच्या छातीवर जोरात आदळली. काय हे, काय करताय? आता तुझ्या आईबाबांना नातवंड पाहिजे, त्याची तयारी नको का करायला? ती ईश्य म्हणून मान खाली केली तिनं आणि त्याच्या शर्टमध्ये तोंड लपवून बसली. त्याने तिची अनुवटी बोटाने वर उचलली. तिचे डोळे बंद होते, पण ओठ एकमेकांपासून विलग झाले होते. जणू काही ते त्याला आमंत्रण देत होते. त्यानं तिच्या तोंडात तोंड घातलं. खूप खूप डीप किस करत होता तो तिला. तिने त्याला असं डिवचलं की ती आणखीनच हवीहवीशी वाटायची. त्याने दोन्ही हातांनी तिच्या पूर्ण शरीरावरून स्पर्श करताच ती तापायला लागली. तिने त्याच्या केसात हात घालून त्याचं डोकं घट्ट पकडलं होतं. त्याने तिला भिंतीसोबत दाबलं. तिचा श्वास गुदमरत होता, तरीही ती घट्ट बिलगली होती. कोणच कोणाला कमी नव्हतं. दोघेही प्रेमाचा वर्षाव करत होते आणि त्याच प्रेमाच्या वर्षावात न्हावून निघत चिंब झाले होते. एकमेकांना ते चेतावत होते. आणि मग ती उतावीळ झाली, तोही अधीर झाला आणि त्याने तिच्यात प्रवेश केला. गोड गोड वाटत होतं तिला. तिच्या चेहऱ्यावर समाधान दिसत होतं. तो दमला आणि ती तृप्त झाली. असेच काही दिवस गेले. मयुरीला आता बाळ पाहिजे होतं, पण तिची इच्छा काही पूर्ण होत नव्हती. ती खूप काळजीत राहायची. अर्जुन तिला समजवायचा. कधी कधी म्हणायचा, मी असताना कशाला हवंय बाळ, मग माझे लाड कोण करणार? मयुरी त्याच्या बोलण्यावर हसायची, पण तिचं मन राखण्यासाठी फक्त तो असं म्हणायचा, कारण त्यालाही आता बाळ हवंय असं तीव्रतेने वाटत होतं. त्याशिवाय मयुरीचा एकटेपणा दूर होणार नाही. एके दिवशी तिला खूप ताप आला. त्याची नाजूक बायको सुकलेल्या फुलासारखी दिसत होती. तो तिला म्हणाला, आपण दवाखान्यात जाऊया. ती नको नको म्हणत होती. घरीच औषध आणा, मला बरं वाटेल. पण तो तिचं ऐकत नव्हता. तिला दवाखान्यात नेले आणि तिथे ती म्हणाली, फक्त औषध द्या, इंजेक्शन नको. अजूनसुद्धा इंजेक्शनला घाबरते, लहान मुलीसारखी वेडाबाई. अर्जुन आता मुद्दामच म्हणाला की इंजेक्शन घेतलं की तुला पटकन बरं वाटेल. नको, औषधात द्या, असं ती म्हणाली. मग डॉक्टरने सुद्धा औषधं दिली आणि दोघेही घरी निघाले. गाडीत बसल्यावर तो तिला म्हणाला, तुला कधीपासून इंजेक्शनची भीती वाटते ग? लहानपणापासूनच. पण आता काय तू लहान नाहीस, मोठी झाली आहेस की. तरी पण मी नाही इंजेक्शन घेणार, ती लाडक्या स्वरात हट्टाने म्हणाली. बरं बाई, ठीक आहे, हे नको घेऊ इंजेक्शन, पण मी दिलं तर चालेल ना? आवडेल ना तुला? मग तुझा सगळा आजार पळून जाईल.
चुटकीसरशी जादू झाल्यासारखा गायब होतो की नाही बघच तू, असं तो तिच्या डोळ्यात डोळे घालून चावटपणे गालात हसत म्हणाला. जा तिकडे चावट. आणि हसतच तिने त्याला एक बुक्की मारली. तिच्या मरगळलेल्या चेहऱ्यावर हसू आलं. मयुरी खूप वेळ त्याच्या त्या विनोदावर हसत होती. हसता हसता तिच्या डोळ्यात पाणी आलं आणि गाल टोमॅटोसारखी लाल झाली. ती नुकत्याच उमललेल्या गुलाबाच्या फुलासारखी टवटवीत दिसू लागली. त्याच्या स्पर्शाची शब्दाची खुमारी चढली की ती ताजीतवाणी व्हायची. तो सोबत असला की त्याच्या विनोदी शैलीने तिला कायम हसवायचा आणि तो जवळ नसला तरी त्याच्या इतक्या आठवणी असायच्या की त्यांनी तिला तो जवळ असल्याचा भास व्हायचा. आता गाडी सुरू झाली आणि मयुरीने त्याच्या हातावर हात ठेवला. तिच्या स्पर्शात प्रेमाची ऊब त्याला जाणवली. त्याने तसाच तिचा हात हातात पकडून ठेवला. थोड्या वेळाने म्हणाला, मयू, काय? ती रस्त्याच्या कडेला लिहिलेली सूचना वाचली नाही का गं तू? कोणती सूचना? गाडी चालू असताना ड्रायव्हरशी प्रेमाचे चाळे करू नयेत. त्यावरती हसत म्हणाली, वाचली ना, पण आमचा ड्रायव्हर खूप तरबेज आहे गाडी चालवण्यात. त्याला प्रत्येक काम करताना चाळे करायचीच सवय लागली आहे. उलट चाळे नाही केले तर मात्र त्याला चुकल्यासारखं वाटतं. हे अगदी खरं बोललीस हं. बरीच ओळखायला लागलीस की तू मला. मग तुमच्या इतकी नसले तरी हुशार आहे मी सुद्धा, कळलं? आता मयुरी आजार विसरून गेली होती. ते घरी आले. वाटेत येताना त्यानं गाडी थांबवली. आलोच मी, बस तू, असं म्हणून तो गेला आणि त्याने तिच्यासाठी फळं आणि काही भाज्या घेतल्या आणि खूप खूप मोगऱ्याचे ताजे ताजे गजरे. आणि गजरे पाहून मॅडम कशा आनंदाने नाचायला लागतात बघाच, असं मनात म्हणाला. आणि खरंच तिने गजरे पाहिले आणि तिच्या चेहऱ्यावरची मरगळ निघून गेली. ती खूप हरकली. तिला कशाने बरं वाटेल हे त्याला बरोबर माहीत होतं. तिच्या मनाशी तो इतका समरस होऊन गेला होता की सांगायच्या आतच त्याला तिच्या मनातलं सगळं कळायचं. तिने त्यातला एक गजरा केसात माळला. ए मयू, काय? आज पिक्चरला जाऊया? खूप चांगला पिक्चर लागला आहे अगं. तुझ्याच आवडीचा हिरो आहे. माझ्या आवडीचा हिरो तर तुम्ही आहात. तुम्ही सोडून मला दुसरं कोणीच आवडत नाही. अरे वा, म्हणजे मी हिरोसारखा दिसतो तर? हे तर मला माहीतच नव्हतं. मग उगीच का इतक्या मुली तुमच्या मागे मागे लागतात? ती त्याची तोंड भरून स्तुती करत होती आणि त्याला ती ऐकायला खूप आवडत होतं. ए सांग ना, जाऊया का? तुझा मूड लगेच ठीक होईल आणि तुला बरं पण वाटेल. नाही, नको. का गं? पिक्चर बघायला जाऊन काहीच फायदा नाही. तुम्ही बघूच देत नाही. त्यापेक्षा मी घरीच आराम करते. आणि मागच्या वेळेला त्यानं तिला पिक्चरला नेलं तेव्हाचा रोमॅन्टिक क्षण आठवून दोघांच्याही अंगावर एकाच वेळी शहारे आले. ते आता घरी पोहोचले. नको नको म्हणत असतानाही त्यानं तिला स्वतःच्या हातानं जेवण भरवलं. पुन्हा तिचे नखरे सुरू झाले औषध खाताना. मग नाक दाबून औषधं चारली. बेड व्यवस्थित केला आणि तिला कुशीत घेऊन झोपला. तिला झोप येईना. तिची बडबड चालूच होती. झोप ना गं मयू, औषधी घेतली आहेत ना आत्ता. झोपली तरच आराम वाटेल. मी काय करू, मला झोप येईना, असं म्हणत ती लाडात त्याला बिलगली. मग तिच्या कानाजवळ ओठ नेऊन हळूच चावटपणे म्हणाला, मयू, मग इंजेक्शन करू का? म्हणजे तुला छान छान झोप लागेल. चला चावट कुठले. आता यावेळी तरी सावटपणा करू दे की. आता चालतो केला तर. तुम्ही कधीपासून वेळकाळ पाळायला लागलात? तुम्ही तर तुमच्या मनाचे राजे. मनात येईल ते पाहिजे तेव्हा करून मोकळे होता. मी तर आहेच ग माझ्या मनाचा राजा, पण तू माझी स्वामिनी आहेस, राणी आहेस. असं म्हणून त्यानं तिला घट्ट अगदी हृदयाच्या खूप जवळ धरलं. त्याच्या हृदयाचे ठोके तिला स्पष्ट ऐकू येत होते. जणू त्याच्यातून तिला मयू, मयुरी असंच ऐकायला येत होतं. एका नजरेत त्याला तिच्यात काय दिसलं काय माहीत, आणि तो तिच्यावर इतका जीवापाड प्रेम करत होता. ती आता हळवी झाली होती. तिच्या डोळ्यातील अश्रू त्याच्या छातीवर ओघळले. त्यानं तिचा चेहरा दोन्ही हातात घेतला. ए वेडाबाई, आता काय झालं? का रडतेस? तिचा कंठ दाटला होता. तिच्या तोंडातून शब्द फुटत नव्हता. तिने फक्त काही नाही अशी मान हलवली. त्याने त्याच्या ओठांनीच तिचे अश्रू पिऊन घेतले. त्याच्या ओठांच्या उष्ण स्पर्शाने ती थरारली. तिनेही त्याला गालावर हळूच किस केला. ती आजारी होती. तिला आरामाची खूप गरज होती.
पण ती झोपत नव्हती. शरीर थकले होते. त्याला झोपेची गरज होती, पण मेंदू मात्र वेगवेगळे विचार करत होता. अर्जुनला मात्र झोप लागली होती. ती त्याच्या मिठीत होती. मग तो तिला लहान मुलांना भीती घालतात तसा म्हणाला, मयू, आता मला झोप लागली आहे, तूही झोप, नाहीतर मी तुला इंजेक्शन करेन हां. आणि ती पुन्हा हसायला लागली. तिने त्याला खूप खूप हसतच पुन्हा मिठी मारली. तशीच त्याच्या मिठीत शिरून त्याला आणखीन घट्ट घट्ट पकडून गाढ झोपी गेली.